तर एक तर भटक्या विमुक्त समाज जो आहे हा महाराष्ट्रामध्ये तर आहेच आहे, पण भारताच्या जवळजवळ अनेक राज्यामध्ये हा घुमांतू समाज, भटका विमुक्त समाज आहे. आणि महाराष्ट्रामध्ये VJNT अशा दोन ग्रुप्स आहेत, पण ऑल इंडियामध्ये त्यांना DNT म्हणतात, डी नोटिफाईड ट्राईब्स असं म्हणतात. तर या ज्या ट्राईब्स आहेत या ट्राईब्सना आझादी मिळालेली आहे 31 ऑगस्ट 1952ला, म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळालं 1947ला. पण या सगळ्या ट्राईब ज्या होत्या ते क्रिमिनल ट्राईब म्हणून त्या सगळ्या जेलमध्ये होते, ओपन जेल ते त्या काळात असायचे ब्रिटिशांच्या काळामधले. तर या ट्राईबची संख्या देशभरामध्ये एक 8-10% तरी असण्याची शक्यता आहे, कारण OBCचा सर्वे सेन्सस न झाल्यामुळं त्यांचा आकडा अजून आपल्याकडे नाही. पण या ज्या जाती आहेत त्या जाती काय राज्यामध्ये शेड्यूल कास्टमध्ये आहेत, काय राज्यामध्ये शेड्यूल ट्राईबमध्ये आहेत, काय राज्यामध्ये OBCमध्ये आहेत, काय राज्यामध्ये जनरलमध्ये आहेत. तर या सर्वांना एकत्रित आणून या सातत्यानं फिरत राहणाऱ्या घुमांतू कम्युनिटीला न्याय द्यायचा म्हणून एक बाळकृष्ण रेणगे कमिशन नेमण्यात आलं होतं. आणि त्या कमिशनचा जो रिपोर्ट, ते कमिशनांचं काम थोडं अपूर्ण होतं. त्यानंतर मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर, NDAचं सरकार आल्यानंतर त्या ठिकाणी माननीय विधाते यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमण्यात आलं. आणि त्यांनी हा जो रिपोर्ट आहे हा रिपोर्ट सामाजिक न्याय खात्याचा राज्यमंत्री म्हणून विधाते यांनी हा माझ्याकडे सोपवला होता. आणि मी हा रिपोर्ट माझ्या मंत्रालयाला पाठवलेला आहे. मंत्रालयाने एक एक्सपर्ट कमिटी जी आहे, एक बोर्ड आहे ते नेमलेलं आहे, आणि त्याच्यावर या समाजाला काय न्याय द्यायचा या संबंधामधली चर्चा सुरू आहे, अभ्यास सुरू आहे. आणि हा जो आपला संजय कदम जो आहे हा 2017 पासून हा सगळ्या देशामध्ये फिरलेला आहे. त्याने 22 राज्याचा दौरा मोटरसायकलवरून केलेला आहे. आणि आपल्या समाजाच्या व्यथा, कथा, त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांनी आज 12,000 अर्ज जे आहेत हे एकत्र केलेले आहेत, त्यांनी माझ्याकडे आणलेले आहेत. त्याच्यामध्ये अनेक लोकांना निवास मिळालं पाहिजे, अनेक लोकांना धंद्यासाठी कर्ज मिळालं पाहिजे, अनेक लोकांना शेतीसाठी जमीन मिळाली पाहिजे, अनेक लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, अशा पद्धतीची मागणी करणारे हे सगळे अर्ज आहेत. आणि हे अर्ज आता मी माझे मंत्रालयाचे पाटील, आमचे या मंत्रालयाचे अधिकारी आहेत, ते उभीचं काम बघतात DNTचं, त्यांच्याकडे सोपवणार आहे. आणि त्या प्रत्येक अर्जाचा अभ्यास करून त्याला प्रधानमंत्री आवास योजना जी आहे, प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून त्यांना मॅक्झिमम कशी घरं देता येतील याचाही प्रयत्न करण्यात येऊ शकतो. आणि शिक्षणासाठी त्यांच्यासाठी नवीन आश्रमशाळा जी आहेत भटक्या मुलांसाठी त्या सुरू करण्याच्या संबंधामध्ये सुद्धा मंत्रालयाचा आमचा विचार होऊ शकतो. तर या समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका माननीय नरेंद्र मोदी सरकारची आहे. आणि नरेंद्र मोदीजी या संबंधामध्ये अत्यंत गंभीर आहेत. या समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आज संजय कदम यांनी एवढे अर्ज माझ्याकडे आणलेले आहेत. आणि तो अत्यंत ॲक्टिव्ह असणारा अशा पद्धतीचा कार्यकर्ता आहे. तो मूळ निवासी महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातला आहे आणि त्यांनी 22 राज्याचा दौरा केलेला आहे. तर तो आपलं निवेदन हिंदीमध्ये करेल. नाही, संतोष देशमुख जे मसाजोग जिल्हा बीड तालुका केज इथले सरपंच होते आणि त्यांची त्या ठिकाणी हत्या झालेली आहे वाल्मिक कराड आणि त्यांच्या साथीदारांनी. ते एका कंपनीमध्ये खंडणी मागण्यासाठी गेले होते आणि खंडणी ती एवढी छोटी नव्हती, तर 2-3 करोड ती खंडणी होती. त्यामुळं ते खंडणी मागायला गेल्यानंतर तिथे सोनू नावाचा वॉचमॅन होता आमचा दलित समाजाचा. त्यांनी तिथं दादागिरी करण्यासाठी विरोध केल्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली. आणि मसाजोगमध्येच तो जो प्रोजेक्ट असल्यामुळं, तो जी कंपनी असल्यामुळं
संतोष देशमुख त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी थोडी त्यांची झटापट झाली त्या ठिकाणी. त्या रागातून त्यांनी त्याचा खून केलेला आहे. बाकीची आणि काही दुसरी कारणं कुठली नाही. तर आम्ही खंडणी मागायला गेल्यानंतर हे कसं विरोध करतात. तर आता धनंजय मुंडे यांचे ते अत्यंत जवळचे मित्र आहेत आपले वाल्मिकी कराड. आणि आता नरेंद्र मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी अनेकांची मागणी आहे. पण डायरेक्ट मर्डरशी त्यांचा कुठे संबंध आढळत नाही आहे. म्हणजे वाल्मिकी कराड त्यांचा मित्र आहे, हे सगळं ठीक आहे. त्यामुळं त्यांनी राजीनामा द्यायचा की नाही अशा पद्धतीची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळं मला असं वाटतं की राजीनामा द्यायचा की नाही, पण खुनाच्या आरोपामध्ये काही त्यांचा संबंध नाही. पण खुनाच्या आरोपीशी त्यांचे पूर्वीपासून संबंध होते, म्हणून नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आहे. तर ते काय करायचं ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी निर्णय घेतील आणि अजितदादा निर्णय घेतील. त्यांचा राजीनामा 1-2 दिवसामध्ये होईल अशी जी माहिती आहे ती करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या पूर्वीच्या पत्नीच आहेत त्या, आणि त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांचा राजीनामा होणार आहे म्हणून. तर आता काय होणार आहे मला माहीत नाही आहे. काय करायचं ते धनंजय मुंडे यांनी ठरवलं पाहिजे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सारखी मागणी होते. तर त्याचा मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादांनी एकत्र बसून या संबंधाचा निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण विरोधकांना एक विषय मिळालेला आहे की त्यांचा राजीनामा घेत नाही आहेत किंवा ते देत नाही आहेत. त्याचा फैसला त्यांनी करावा असं मला वाटतं. हा मुद्दा असा आहे की तुम्ही यापूर्वी राजीनामा त्यांचा मागितला होता. तर या मुद्दा असा आहे की स्वारगेट प्रकरणामध्ये जो आरोपी आहे त्याचे राजकीय कनेक्शन उघड झाले. एका केंद्रीय महिला मंत्री आहेत, त्यांच्या मुलीची छेड काढण्यात आली, तेही राजकीय पक्षाशी निगडीत आहेत. आणि आता धनंजय मुंडे प्रकरण, त्याच्यामध्ये त्यांचा मित्र आहे, त्यांनी इतके दिवस बीड जिल्हा सांभाळला. मग अशा परिस्थितीमध्ये फक्त मित्र आहे नाव नाही असं म्हणायचं आणि राजकीय आश्रय घ्यायचा, महाराष्ट्राला झालंय काय नक्की? नाही, मला असं वाटतं की नाही, महाराष्ट्रामध्ये तर आता या ज्या घटना घडत आहेत ही वस्तुस्थिती आहे. पण त्या घटना घडू नयेत यासाठी होम मिनिस्ट्री प्रयत्नशील आहेच आहे. परंतु माननीय रक्षा खडसे जे आमच्या मंत्रिमंडळामध्ये केंद्राच्या आहेत आणि त्यांच्या मुलीची छेडछाड करण्याचा प्रयत्न झालेला आहे. छेडछाड करणारे आपली मुलं सगळी आजूबाजूची त्या ठिकाणची आहेत. तर अशा घटना ज्या आहेत त्या घटना घडू नयेत. छेडछाड करणाऱ्यांनाही आता जो पोस्को आहे, पोस्को लावण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि अशा घटना घडणाऱ्यांना 2-3 वर्षे जेलमध्ये पाठवणं आवश्यक आहे. पण घटना घडतात त्या घडू नये यासाठी आपला नक्की सरकारचा प्रयत्न. सगळे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत ना, ते काय सर्वसामान्य कार्यकर्ते असतील. तुम्ही राजकीय पक्ष या लोकांना, अशा पद्धतीच्या लोकांना राजाश्रय देता म्हणून ही परिस्थिती निर्माण होते, हे लोकांचं म्हणणं आहे. हा, नाही ठीक आहे. म्हणजे राजकीय पक्षाचे असले तरी सुद्धा त्यांना ताबडतोब अटक केली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे या मताचा मी आहे. पण असा राजकीय आश्रय देऊ नये ही सुद्धा माझी स्वतःची भूमिका आहे. अशा लोकांना जे गुंडगिरी करणारे लोक आहेत, छेडछाड करणारे लोक आहेत, अशा लोकांना नेत्यांनी पाठिंबा देऊ नये अशी माझी सुरुवातीपासूनची भूमिका आहे आणि यानंतरही माझी अशी भूमिका राहणार आहे. औरंगजेब चांगला प्रशासक होता. औरंगजेब हा चांगला प्रशासक होता. आपल्याला जो इतिहास सांगितला जातो तो चुकीचा इतिहास सांगितला जातो. अशा पद्धतीचे विधान समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींनी केलेलं आहे. औरंगजेबाबद्दल त्यांनी केलेलं हे विधान तुम्ही कसं बघताय? तो चांगला प्रशासक होता, आपल्याला चुकीचा इतिहास सांगितला जातो औरंगजेबाचा, असं अबू आझमींचं म्हणणं आहे. म्हणजे चांगला नव्हताच त्यांचं म्हणणं आहे. चांगला होता असं त्यांचं म्हणणं आहे. कोणाचं? अबू आझमींचं. ठीक आहे. नाही, प्रशासक कोण कसा होता याच्याबद्दल काही चर्चा करण्याची आवश्यकता नाही आहे. परंतु औरंगजेब जे होते ते औरंगजेब जो होता तो बाहेरून आलेला होता. आपल्या देशाला पादाक्रांत करण्यासाठी तो उत्सुक होता. सगळे देशभर त्यांनी अनेक ठिकाणी आपली सत्ता आणली होती. तर आता तो औरंगजेब कसा होता ते काय मलाही माहीत नाही आणि अबू आझमीला माहीत नाही आहे. त्यामुळं हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.